कालपर्यंत भाजप, आज राष्ट्रवादी. मी पण हा विचार केलेला नव्हता. शेवटच्या क्षणावर मी हा विचार केलेला आहे. मला असं वाटलं की पक्षाने कुठेतरी कार्यकर्त्यासोबत अन्याय केलेला आहे आणि महिला कार्यकर्त्यावर सगळ्यात जास्त केलेला आहे. कारण की महिला कार्यकर्ता सोडून त्यांनी कार्यकर्त्याच्या पत्नीला तिकीट दिलेली आहे. तर याबद्दल पण थोडं वाईट वाटलं. आणि माझ्या ताई सहयोगी माहुरेताई पण माझ्यासोबत आहे. तर आमची दोघांची पण अशी सहमती झाली की नाही, आम्ही काहीतरी थोडासा पार्टीला पण विचार करायचा एक हे देऊ की जर असं मनमानी जर करत गेलं तर मग काहीच अर्थ राहणार नाही. या निवडणुकांना काहीही मतलब राहणार नाही. आणि सर्वे झाला कशाचा सर्वे झाला मला हेच नाही समजत आहे. सगळेजण मला फोन करून सांगत होते, ताई तुमचं नाव गेलेलं आहे, असं झालं आहे, तसं झालेलं आहे. आणि मग वेळेवर तिथे तिकीट जाते दुसऱ्याला. म्हणजे त्याच्याबद्दल थोडं एकदम म्हणजे वाईट वाटलं की बा असं कसं होऊ शकते. हे सगळं तिकीट देण्यामध्ये काहीतरी भ्रष्टाचार झाला असं वाटतं. बिलकुल निश्चितच झालेला आहे. सगळे पक्षश्रेष्ठी लोक भाजपचे निवड खोटं बोललेले आहे माझ्यासोबत. बी फॉर्म घरी गेल्यावर मी फोन केला त्यांना, त्याच्यानंतर सुद्धा ते मला म्हणतात नाही अजून व्हायचंच आहे तुमचं. मोठ्या प्रमाणात भूमिपूजन झाले. त्या भूमिपूजनमध्ये तुम्ही सहभागी होते. बिलकुल होती. काय म्हणाल त्या भूमिपूजनबद्दल? काय म्हणणार आहे, वेळेवर झालेले भूमिपूजन आहे. सगळ्यांनाच माहिती आहे, मला पण माहिती आहे. ते पक्के भूमिपूजन होते का फक्त जनतेला दाखवण्यासाठी स्टंट होते? निवडणुकीच्या आधी घेतलेले आहे. तर मग आता त्याला मी काहीच नाही म्हणू शकत. तुम्ही भाजपला काय सल्ला देणार? तुम्ही एवढे सक्रिय कार्यकर्ते होते आणि ऐन वेळेवर तुम्हीच नाही तर खूपशा लोकांसोबतची कोंडी झालेली आहे. खूपशे लोक नाराज आहेत. आज काही कार्यकर्त्यांनी माजी कार्यकर्त्यांनी नारळ फोडले कृष्णाभाऊ खोपडे यांच्या कार्यालयामध्ये आणि रामराम ठोकलेला आहे. कसं बघता याला आणि काय सल्ला द्याल तुम्ही? निश्चितच एवढ्या वर्षापासून मी काम करत आहे. 12 वर्ष झाले सतत काम करत आहे. घराकडे मुलांकडे दुर्लक्ष करून मी पार्टीचं काम केलेलं आहे. जिथे म्हटलं तिथे, जेव्हा म्हटलं तेव्हा आम्ही तिथे गेलेलो आहोत. जो आदेश आला त्याचं पालन आम्ही केलेलं आहे. पण कार्यकर्त्याला तिथे म्हणजे जागा नाही आहे, न्याय नाही आहे. आणि भरपूर कार्यकर्ता झाले आहे. बहुतेक त्याच्यामुळे पण त्यांना थोडासा माज झालेला आहे असं मला वाटतं. ताई, आता आपण फॉर्म भरलेला आहे, उमेदवारी मागितलेली आहे. कुठल्या पक्षाकडून आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे आणि कुठल्या प्रभागात आहे? मी प्रभाग 23मध्ये ओपन महिलामध्ये उमेदवारी मागत आहे. कारण माझ्या सहयोगी ताई माहुरेताई यांनी मध्ये OBC महिलामध्ये कॅटेगरीमध्ये त्यांनी मागितली आहे तिकीट. आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी इथनं मी लढणार. आता प्रचाराला समोर जाणारा ताई, कारण की ज्यांच्याकडे तुम्ही आता प्रचाराला जाल ते सुद्धा भाजप कार्यकर्ते आहेत, तुम्ही घडवलेले आहेत. कसं आता बघता या प्रचाराला? मला सकाळपासून सतत कंटिन्यू कॉल येत आहे की तुझ्यासोबत अन्याय झालेला आहे सारिका, तू समोर जा, आम्ही तुझ्यासोबत आहोत. मोठ्या प्रमाणात माझ्यासोबत पूर्ण जण आहे. शेवटच्या क्षणावर मी हा विचार केलेला आहे. माझाच एकटीचा विचार नाही आहे, भरपूर लोकांचा विचार माझ्यासोबत आहे आणि मोठ्या ताकदीने मी इथे आलेली आहे. कोणते मुद्दे घेऊन जाणार आहात मतदारांकडे? विकासाचे जे पण विकासाचे मुद्दे आहे, सडक आहे, नाली आहे, रस्ते आहे आणि महिलांच्या ज्या समस्या आहे, ज्या काही थोडासा जो एरिया आहे तर तिथे काही विकास झालेला नाही आहे, तर त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न नक्की करू.